आनंदाची बातमी आहे। नागपूरमधून बेपत्ता झालेला जय वाघ हा सापडल्याचा दावा तेलंगणा सरकारने केलेला आहे। एप्रिल महिन्यापासून जय वाघ बेपत्ता होता आणि तो आता सापडला असं तेलंगणा सरकारचं म्हणणं आहे। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय अपडेट्स आहेत सध्या? नंतर आपण बघतो की जय वाघाच्या शोधासाठी राज्य सरकारने बराच आटापिटा केला होता आणि तेलंगणाच्या एका वृत्तवाहिनीने असा दावा केलेला आहे की तेलंगणामध्ये जय वाघ हा आढळून आलेला आहे, दिसून आलेला आहे आणि ह्या वृत्ताला त्यांच्या वनमंत्र्यांनी दुजोरा दिलेला आहे। आपल्या राज्य सरकारने त्यांना संपर्क केलेला आहे, परंतु राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ह्या संदर्भातले व्हिडिओज, फोटोज किंवा जे पुरावे आहेत ते अधिकृतरित्या तेलंगणा सरकारने महाराष्ट्र सरकारला द्यावे आणि त्यानंतरच राज्य सरकार कोणती अधिकृत घोषणा किंवा वक्तव्य करेल। त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्राकडनं कोणतेही अधिकृत याबाबत वक्तव्य किंवा एखादी घोषणा करण्यात येत नाही आहे, कारण जोपर्यंत ऑफिशियली पुरावे येत नाही तेलंगणाकडून तोपर्यंत वाट पाहण्यात येते। परंतु तेलंगणाकडनं मात्र हे सांगण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीने जय वाघ हा तेलंगणामध्ये दिसलाय। त्यामुळे आता जोपर्यंत राज्य सरकार हे अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात तोपर्यंत आपल्याला देखील वाट पाहावी लागणार आहे। नक्कीच रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।